नमस्कार दर्शको, मी आहे प्राची आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आयोग, सांस्कृतिक, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या। तर सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। सातारा ऐतिहासिक बंगाड यात्रेचे थरार अनुभव। जिल्ह्यातील वाई तालुक्यातील वाधनगाव परिसरातील बांगड यात्रेचा मुख्य दिवस आज उत्साहपूर्वक साजरा झाला। करिशानांचा चांगलेले या जल्लोषाने संपूर्ण गाव गाजले आणि राज्यभरातून लाखो भाविक सहभागी झाले। तब्बल 50 फूट उंच भव्य बंगाड ताकदवाद बैलांनी मदतीने वाद घेऊन सुमारे 5 किलोमीटर दूर सोनेश्वर मंदिरपर्यंत ओढवण्यात आला। यावर्षी बंगाड ओढ्यांचा मन विठ्ठल कदम यांनी मिळाला। हजारो भाविकांनी उपस्थित भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवला मिळाले। राज्यसभा आणि लोकसभेत विरोध नेत्यांचा आवाज दाबल्यामुळे आरोपामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं आहे। महाराष्ट्र राजकीय प्रदेशातून मोठी बातमी अशी आहे की विरोधात नेते आणि माजी केंद्रीय मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकसभे अध्यक्ष ओम बिर्ला यांचा निशाणा साधतात म्हटले आहे की सरकार विरोधांकडून सभागृहात बोलूच देत नाही। वडेट्टीवार यांनी सांगितले की लोकसभेत एकतर्फा कारभार चालत आहे आणि यामुळे लोकसभा अध्यक्षांनी विश्वासाचा प्रस्तावाचा सामना करावा लागेल। विरोध नेत्यांचे मते हे लोकशाहीसाठी चिंतेजनक संकेत आहे। महिला दिनानिमित्त जवाहरनगर पोलीस यांनी नागरिकांचे चोरी केले हरवलेले फोन शोधून त्यांना परत केले आहे। या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये दिलासा मिळाला आणि पोलीस विभागाची स्तुती झाली। महिला दिनाच्या निमित्ताने जवाहरनगर पोलीस ठाण्याने एकूण 16 हरवलेले किंवा चोरीचे मोबाईल फोन हस्तक्षेप करून त्यांना मालकांना परत केले। फक्त जिल्ह्यातून विविध भागातून नाही तर इतर राज्यातून सुद्धा त्यांना फोन सापडले आहे। या वितरण सोहळ्यातून पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी मोबाईल फोन थेट नागरिकांना सुपूर्द केले। विशेषतः 9 मोबाईल फोन महिला तक्रारदारांतून महिला दिनाच्या निमित्त गेले। शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि असे उपक्रम पोलीस आणि जनतांना त्यांच्याकडून विश्वास मजबूत करण्याचे सांगितले। भारताच्या न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवला। T20 वर्ल्ड कप सतत तिसऱ्यांदा जिंकला आहे। या ऐतिहासिक विजयामुळे संपूर्ण नागपूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येत रस्त्यांवर उतरले। शहरातील चौकामध्ये ढोल, ताशा, गजर, फटाके आणि इंडियाचे वातावरणाने घोषणाबाजी झाली। तरुण आणि महिला दोघांनीही तिरंगा हातात घेऊन विजयाचा साजरा केला। टीम इंडियाच्या कामगिरीवरून संपूर्ण देशात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये येतच याबरोबर पाहत रहा नागपूर समय। धन्यवाद।